केवळ कायदेशीर माहिती असावी म्हणून सांगणं आहे की हिंदू विवाह अधिनियम, हिंदू मॅरेज ऍक्ट या कायद्यातील कलम 13 मध्ये प्रकार सांगितलेला आहे. कलम 13(1) IA आणि IB यामध्ये आणि कलम 13B यामध्ये हे दोन प्रकार सांगितलेले आहेत. या दोन्ही प्रकारामध्ये आपण घटस्फोटासाठी फॅमिली कोर्ट म्हणजे कौटुंबिक न्यायालय किंवा सिनियर डिव्हिजन म्हणजे वरिष्ठ न्यायालयामध्ये आपण अर्ज दाखल करू शकतो. तर मित्रांनो, हिंदू विवाह अधिनियमचे कलम 13(1) IA आणि IB हे सांगतं की तुम्हाला जर क्रुएल्टी म्हणजे की तुम्हाला जर तुमच्या सासरच्या लोकांकडून जर त्रास झालेला असेल, मुलाकडून झालेला असेल अथवा मुलीच्या इकडून झाला असेल, त्यावेळेस दोन्ही पक्षापैकी कोणीही क्रुएल्टी, अडल्टरी व इतर छळवणुकीच्या ग्राउंडवरती घटस्फोटासाठी आपल्याला अर्ज कोर्टात दाखल करता येतो. परंतु असा अर्ज दाखल करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 वर्षाचं सेपरेशन आवश्यक असतं. म्हणजे की कमीत कमी आपण 2 वर्ष पती पत्नीने हे विभक्त राहिलेले असावे कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे, तारखेप्रमाणे. कारण हे कंटेस्टिंग मॅटर असतं, त्याच्यामध्ये दोन्ही पार्टी एकमेकावरती आरोप करत असते. मुलीने आरोप केलेले असतात, मुलांनीही आरोप केलेले असतात. मुलीने गुन्हे नोंद केलेले असतात, काही काही वेळेस मुलांनीही गुन्हे नोंद केलेले असतात. परंतु खास करून क्रुएल्टीच्या मॅटरमध्ये मुलांच्या विरुद्ध मुलींच्या इकडल्यानी गुन्हे नोंद केलेले असतात आणि छळवणुकीच्या, फसवणुकीच्या व मुलाच्या व मुलाच्या इकडल्या घरच्यांच्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासामुळे आता मुलगा तो माझा सांभाळ करत नाही म्हणून बऱ्याच वेळेस मुलींनी घटस्फोटाचे अर्ज दाखल केलेले असतात आणि मला तो त्रास देतो आणि या कारणास्तव मला तर यापुढे याच्याकडे नांदायचं नाही म्हणून घटस्फोटासाठी अर्ज केलेले असतात. त्याचप्रमाणे मुलाने सुद्धा काही प्रकारात ऍलिगेशन्स करून, आरोप करून, कशा पद्धतीने मुलीचा मला त्रास आहे, कशा पद्धतीने माझी फसवणूक झालेली आहे हे सांगून सुद्धा हे अर्ज दाखल केलेले असतात. परंतु मित्रांनो, कलम 13(1) IA, IB उपकलम आहेत हे, यामधील अर्ज तेव्हा दाखल होता की जेव्हा ह्या दोन्ही पार्टींचं एकत्र विचार होत नाही किंवा दोन्ही पार्टी या घटस्फोट घेण्यासाठी संमतीनं एकत्र आलेल्या नसतात. परंतु कोणत्या तरी एका पार्टीचा त्यामध्ये एखाद्या पार्टीला त्रास असतो, त्याच्यामुळे एखादी पार्टी त्यापासून मुक्त होण्यासाठी कोर्टामध्ये घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज दाखल करू शकते. तसेच मित्रांनो, मुलगा असो अथवा मुलगी असो,